सोलापूरला जाणार आहोत, कारण तिकडे गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। थेट तिथे जाऊयात, शेतकऱ्यांच्या भूमिका जाणून घेण्याचाही पुढारी न्यूजचा प्रयत्न असेल। ही दृश्य थेट काही वेळापूर्वीची सोलापूरमधली दृश्य आहेत। गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले। इथून माहिती देतात अनिकेत, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच प्रसन्न सर, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमधील गोकुळच्या विरोधामध्ये जे आहे ते शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर शेतकरी जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। खरं तर गोकुळ जे आहे ते शेतकऱ्यांची थकबाकी जी आहे ती ठेवली होती, मात्र आता या ठिकाणी जलसमाधी जी आहे ते शेतकरी घेत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर स्वतः प्रमुख अधिकारी असतील, तहसीलदार असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी जलसमाधी घेत असतानाचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहे। खरं तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि थेट कंबर तलावामध्ये जे आहे ते जलसमाधी घेतलेली आहे। खरं तर 130 कोटी रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांचे थकीत आहेत आणि गोकुळ कारखाना जो आहे तो थकबाकी जे आहे ते देत नसल्याने शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि आपण जर बघितलं गेलं तर संपूर्ण या कंबर तलाव परिसरामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र डीसीपी असतील, वरिष्ठ तहसीलदार असतील, ते या ठिकाणी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण जर बघितलं गेलं तर शेतकरी जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी जे आहेत ते करत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत या ठिकाणाहून दिसून येते। आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या पूर्ण कंबर तलाव परिसरामध्ये जे आहेत या शेतकऱ्यांच्या या सगळ्या मागण्यांना, आंदोलनाला गोकुळ कारखान्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय? त्यांच्याकडे कोणा प्रतिनिधीकडे, व्यवस्थापनाकडे तुमचं काही बोलणं झालंय का? आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र थकीत बिलासाठी शेतकऱ्याचं जनसमाधी आंदोलन सुरू आहे सोलापूरमध्ये, त्याची ही दृश्य। थकीत बिलासाठी रक्कम अदा करावी यासाठी या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र कारखान्याकडून याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद अजून दिल्याचं दिसत नाही। मोठ्या प्रमाणात शेतकरी लहान मुलांसकट आणि वृद्धांसकट आंदोलन करत असल्यामुळे प्रशासन, पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली आहे, कारण यामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत, तरुण आहेत आणि वृद्ध सुद्धा सहभागी झाले त्या आंदोलनात। सध्या आपल्याला कल्पना आहे, महागाईचे दिवस आहेत आणि उन्हाळा वाढलेला आहे, पावसानं अजून ओढ दिलेली आहे। अशा वेळी शेतकऱ्याला त्याच्याकडे असणारी नगद पैसा ही अतिशय मोठी गोष्ट असते। पुन्हा एकदा अनिकेतकडे जाऊयात। अनिकेत, आत्ताची परिस्थिती या शेतकऱ्यांशी तुमचं काही बोलणं झालं का? कशा प्रकारे ते दिवस काढतात? बिल नाही मिळालं तर त्यांनी जगावं कसं? काय भूमिका आहे? तहसीलदार स्वतः पाण्यात उतरलेले तहसीलदार साहेब आले, त्यांच्या टाळ्या वाजून अभिनंदन करू। प्रशासन आलं, त्यांच्याही टाळ्या वाजून करा। पोलीस खात्याचे एसी डीसीपी ज्याने आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्या टाळ्या वाजून अभिनंदन करा। आमच्या मंडळाला 2800 रुपये प्रमाणात बिल अदा केल्याशिवाय हे आमचं आंदोलन थांबणार नाही। या आंदोलन झाल्याशिवाय महाराष्ट्रात अधिकार पसरला, सोलापूर जिल्ह्यात शेतकरी 2,000 शेतकरी आहेत या ठिकाणी आपल्या अक्कलकोट तालुका आणि तुळजापूर तालुक्यातले 50 गावात, 10 गावाचे शेतकरी, 72 गावात ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत जे बिल मिळालं नाही, अशा शेतकऱ्याला बिल जर नाही दिलं, मग कायदा तुम्ही कशाला केला? 15 दिवसात कायदा कशाला केला? एक तर कायदा बंद करा, नसेल तर आमच्या पैशाचा कारखाना मालकांशी या संदर्भात काय
या ठिकाणी तहसीलदार देखील आलेले आहेत. तहसीलदार काय भूमिका या ठिकाणी शेतकरी झाल्याचं चित्र आपल्याला या दिसून येत आहे. आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी शेतकरी जे आहे या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी अंबर तलाव परिसरामध्ये आलेला आहे. तहसीलदार असतील, त्याचबरोबर डीसीपी वरिष्ठ अधिकारी असतील, या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकरी जे आहेत ते ऊस बिल थकीत असल्यामुळं आक्रमक झाल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय. आपण जर पाहायला गेलं तर ते तलावाच्या दिशेतून आत्ता झालेले आहेत आणि आता या ठिकाणी आपण खात्यावरती जमा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सर्वांना विनंती की आपण तहसीलदार जे आहेत ते शेतकऱ्यांचा समजूत करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद अनिकेत. आपण या विषयाकडे लक्ष ठेवून असूया. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.